रस्ते आहेत त्यापैकी एक गेट नंबर 2 तिथून खासदारही आतमध्ये जातात तो रस्ता इथे आहे आणि तो रस्ता देखील आता बंद करण्यात आलेला आहे. ज्या रस्त्यावरून या खासदारांचा मोर्चा निवडणूक आयोगाच्या दिशेने जाणार होता. आपण पाहिलं तर मकरद्वार येथे सर्व खासदार एकत्र आले, त्यांनी राष्ट्रगीत गायलं आणि त्यानंतर इंडिया आघाडीचे हे सगळे खासदार एकत्रितपणे निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या दिशेने जाणार होते. आता जर आपण पाहिलं तर हा जो रस्ता आहे या रस्त्यावरून हे जाणार होते. आता जर आपण पाहिलं तर हा जो रस्ता आहे या रस्त्यावरून हे सर्व खासदार बाहेर येतील अशी स्थिती होती आणि या रस्त्यावरून बाहेर आल्यानंतर हा थेट रस्ता जाणार तो निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाच्या दिशेने जातो आणि त्या मुख्यालयाच्या दिशेने जात असताना जर हे खासदार मकरद्वार येथून निघण्यापूर्वीपर्यंत हा रस्ता सुरू होता. आपण पाहिलं तर या रस्त्यातून अनेक गाड्या जात होत्या, बॅरिकेड लावलेले होते, पोलिसांनी तयारी केलेली होती. पण त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने मकरद्वार येथून खासदार पुढे सरकायला निघाले त्यानुसार लगेच पोलिसांनी हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीचा बंद करून टाकलेला आहे. जे 3 मार्ग आहेत ज्या मार्गांनी खासदारांच्या गाड्याही संसदेमध्ये जात असतात त्यापैकी हा एक रस्ता आहे प्रवेश. इथे मोठ्या प्रमाणावर जलद गती दल रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान तैनात आहेत, त्यासह आर्मीचे जवानही तैनात आहेत, त्यासह पॅरामिलिटरी फोर्सचे जवान तैनात आहेत आणि दिल्ली पोलीस देखील आहेत. हे सर्वजण कोणत्याही परिस्थितीत खासदारांना आता जिथे बॅरिकेडिंग केलंय त्याच्या पुढे जाऊ दिलं जाणार नाही असं स्पष्ट आहे. त्यामुळे आपण सध्या जिथे उभे आहोत तिथून काही पावलांच्या अंतरावर संसदेचा मुख्य परिसर आहे आणि इथून पुढे आता संसदेतील खासदारांना जाऊ दिलं जाणार नाहीये. त्यामुळे इथे आलं इथपर्यंत तरी हे सर्व इंडिया आघाडीचे खासदार येतात का आणि पोलीस नेमकं त्यांना काय सांगतायत हे सर्व पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी सोमेश, आपण बघतोय की अगदी काही क्षणांपूर्वी आपण या मोर्चामध्ये सहभागी झालेले अरविंद सावंत खासदार यांच्याशी बोललोय. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची मतचोरी झाली असा मोठा आरोप केलेला होता. या संदर्भातले काही पुरावे राहुल गांधी यांनी दाखवले होते. महाराष्ट्राविषयी काय सांगाल? याचे कोणकोणते खासदार महाराष्ट्रामध्ये सहभागी झाले? महाराष्ट्रातील इंडिया आघाडीचे सर्व खासदार हे या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. त्यामध्ये खासदार अरविंद सावंत आहेत, त्यासोबत खासदार संजय राऊत असतील, प्रियांका चतुर्वेदी असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या राजाभाऊ वाजे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या सुप्रिया सुळे आहेत, भास्कर बगरे आहेत, त्यासह अमर काळे आहेत. त्यानंतर त्यांचे सर्व 8 खासदार, उद्धव ठाकरेंचे सर्व 7 खासदार, त्यासोबत त्यांच्या राज्यसभेचे खासदार आणि विशेष म्हणजे काँग्रेसचे जितके खासदार महाराष्ट्रातील आहेत ते सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. हा मोर्चा आता मकरद्वार येथून निघालाय आणि प्रवेशद्वार क्रमांक 2 जो आहे संसद भवन परिसराचा त्या रस्त्याने हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या दिशेने जाणार होता. जर आपण या दुसऱ्या बाजूला पाहिलं तर इथला जो रस्ता आहे तो थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जातो. या चौकातून उजवीकडे गेल्यावर पुढच्या निवडणूक आयोगाचं कार्यालय आणि तिथे याच रस्त्याने अनेक खासदार हे संसदेतही जात असतात. त्यांच्या गाड्या इथून संसदेच्या परिसरापर्यंत जातात आणि तिथून मग पुढे त्यांना संसद भवनामध्ये प्रवेश दिला जातो. पण सध्या जे संसद भवनाचं एक मकरद्वार हे जे प्रवेशद्वार आहे संसद भवन इमारतीचं तिथून हे सर्व खासदार जेव्हा मोर्चा काढण्याच्या इराद्याने पुढे निघालेले त्यावेळी मात्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करून प्रवेशद्वार क्रमांक 2 चा जो रस्ता आहे तो रस्ता बंद केलेला आहे, ज्या रस्त्याने मोर्चा काढण्याचा इरादा सर्व खासदारांचा होता. त्यामुळे आता सर्व खासदारांचा मोर्चा हा तिथे चढवला गेलेला आहे आणि महाराष्ट्रातील सर्व खासदार इंडिया आघाडीचे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यासह या मोर्चामध्ये सहभागी होत असताना विशेषतः निवडणुकांच्या आणि मतदान यादीवर मतदानाच्या आकड्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील असंख्य आकड्यांचा आणि मतदारसंघांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर प्रत्यक्ष जेव्हा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये विजय मिळालेला असला, जास्त जागा मिळालेल्या असल्या महायुतीपेक्षा, तरी सुद्धा लोकसभेतही कथित मतचोरी झाली असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आलेला होता. आता जर आपण पाहिलं तर इथे पोलिसांकडून और मुद्दा है एसआईआर का। इस वक्त ये जो मुद्दा है ये एसआईआर के मुद्दे पर और उसके साथ ही में जिस तरीके से आरोप लगाया जा रहा है कि वोट
काटे जा रहे हैं। तो इसको लेकर के ये विरोध प्रदर्शन और देखिए साफ तौर पर SIR योग कंठ पर वार, इस तरीके का संदेश यहाँ पर देखने को मिल रहा है। इसके साथ ही में वो चोरी बंद करो, इस तरीके का संदेश यहाँ देखने को मिल रहा है। और राहुल गांधी इस तरीके से उसकी अगुवाई करते हुए निर्देश